जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama जय हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय, निताय गौर प्रेमानंदे हरि हरि। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त कान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। जव्हार साप्ताहिक सत्संगामध्ये सर्व वैष्णवांचं स्वागत आहे। माझा आवाज येतोय मागे व्यवस्थित? या श्लोकाला आपण गाऊन सुरुवात करूया नेहमीप्रमाणे। श्री नारद उवाच नहि अन्योजुषतो जोषाम् बुद्धिभ्रंशो रजो गुणः श्रीमदादभिजात्याधीर् यत्र स्त्रीद्यूतमासवः। श्रीनारद उवाच नहि अन्योजुषतो जोष्यान् बुद्धिभ्रंशो रजो गुणः श्रीमदादभिजात्याधीर् यत्र स्त्रीद्यूतमासवः। श्रीनारद उवाच नहि अन्योजुषतो जोष्यान् बुद्धिभ्रंशो रजो गुणः श्रीमदादभिजात्याधीर् यत्र स्त्रीद्यूतमासवः। हरे कृष्ण। आता इथून
नारद मुनींनी बोलायला सुरुवात केली आहे. तर नारद मुनी असे डायरेक्ट हा श्लोक का बोलत आहेत? कारण त्यांनी त्या दोघा भावांची स्थिती बघितली आणि व्यभिचार, नशापान याला बघून नारद मुनी आता त्यांना श्राप देत आहेत. तुम्ही जर लक्ष दिलं इथं तर बघा, शब्द आहे अनुग्रहार्थाय शापम. आता अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे कृपा ना, आणि शाप, अनुग्रह आणि श्राप हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत का एकमेकांच्या समान आहेत? विरुद्ध आहेत. जसं समजा आपल्याकडे कार्यक्रम असतात आणि कार्यक्रमामध्ये कोणी बोललं, सालाबादप्रमाणे यावर्षी कार्यक्रम आहे आणि माननीय अतिथीचं सत्कारपूर्वक चपलेचा हार घालून स्वागत केलं जाईल. सत्कार आहे का? आता तिथे काय दोन शब्द वापरले की अनुग्रहार्थाय शापम. अनुग्रह पण करतायत आणि श्राप देत आहेत. आता हे कसं समजायचं? तर हा ॲक्च्युली अनुग्रह आहे का श्राप आहे हे आपण बघूया. बघा, या नारद मुनी जेव्हा आता हे 5-6 श्लोक बोलून या दोघा भावांना श्राप देतील, तर हे दोघं भाऊ अर्जुनाचे झाडं होतील. त्यांना झाडाच्या योनीमध्ये जाण्याचा श्राप नारद मुनी देतात. तर या श्रापामुळे त्यांच्यापासून काय काय जाणार आहे? त्यांचं सौंदर्य जाणार आहे. आता अर्जुनाच्या झाडात काय सौंदर्य दिसणार का तुमच्या? आमच्याकडे एक झाडदेव होता, माहिती तुम्हाला? झाडदेव एक झाड होतं. कुणीतरी काय बाबाने काय चालू केलं माहिती नाही, मग बरेच लोक यायला लागले, तिथे यात्रा भरायला लागली. मी पण गेलो होतो. तर खूप गर्दी व्हायची, झाडदेव झाडदेव म्हणून. मग नंतर त्या अंधश्रद्धावाल्यांनी बंद केलं. तर या दोघा भावांना झाड झाल्यावर काय होईल? यांचं सौंदर्य जाईल, यांची संपत्ती जाईल. आता झाडाजवळ काय संपत्ती असणार आहे? यांचं जे उच्च परिवार आहे, कुबेराच्या कुळातले किंवा कुबेराचे मुलं, ते पण जाणार आहे. आणि हा जो कैलासामधला ऐशो आराम आहे तो तर जाणारच आहे. जसं की असं म्हणतात ना, अमेरिकेमध्ये तो डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की मागचे विजा पण मी कॅन्सल करणार. तर समजा अमेरिकेत जाऊन व्यक्तीने तिथे नागरिकत्व मिळवलं आणि त्याचा विजा कॅन्सल केला, तर परत त्याच्या देशात जावं लागेल. तर तसंच या दोघांचं काय होणार आहे? कैलासामध्ये त्यांना जी येण्यासाठी परवानगी मिळाली होती वडिलाच्या संबंधामुळे, आता ते पण नाही राहणार. म्हणजे त्यांना कैलासातून खाली यावं लागेल. सौंदर्य जाणार, संपत्ती जाणार, कुळ जाणार, आणि ते काय होणार आहे? झाडं. तर त्यांच्या श्रापामुळे नारद मुनीच्या त्यांचं हे सर्व जाणार आहे. तर मग या श्रापाला अनुग्रह म्हणायचं की काय म्हणायचं? जे समजा अनुग्रह केला कोणत्या व्यक्तीवरती, तर अनुग्रहाचा अर्थ काय असतो? की त्याच्यावरती आपण कृपा केली किंवा त्याला काहीतरी दिलं किंवा त्याला मदत केली. पण नारद मुनी, शुकदेव गोस्वामी सांगतायत की अनुग्रहार्थाय शापम. आता हा जो श्लोक हे नारद मुनी बोलत आहेत, पण याच्या आधीपर्यंत शुकदेव गोस्वामी बोलत होते. तर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात की हे राजा, आता नारद मुनी अनुग्रह करून त्या दोघा भावांना श्राप देतील. आता अनुग्रह केल्यावरती व्यक्तीची प्रगती व्हायला पाहिजे, उन्नती व्हायला पाहिजे किंवा काहीतरी त्याला चांगलं मिळायला पाहिजे. परंतु नारद मुनीचा अनुग्रह असा आहे की त्यांची संपत्ती चालली आहे, घर चाललं आहे, सौंदर्य चाललं आहे आणि कैलासामधलं निवास पण चाललं आहे. तर मग हा कसा काय अनुग्रह? अनुग्रह आहे की नाही? तर एक संत होऊन गेले, संतच म्हणता येईल, रघुपती उपाध्याय म्हणून त्यांचं नाव होतं. तर ते चैतन्य महाप्रभूला प्रयागमध्ये भेटले होते. आणि तो एक आपण श्लोक गाता ना, पुरी मधुपुरी वरा वयम कैशोरकम ध्येयम आद्य एव परोरस, तो श्लोक रघुपती उपाध्याय बोलले होते. तर हे रघुपती उपाध्यायांचं अजून एक पद किंवा श्लोक आहे, श्रुतीम अपरे स्मृतीम इतरे भारतम भजंतु अन्ये भवभीता
अहम इहम वंदे यस्यालिंदे परम ब्रह्म. रघुपती उपाध्याय काय म्हणतात? श्रुतीम अपरे स्मृतीम इतरे भारतम भजंतु अन्य भवभीता. अहम इहम वंदे यस्यालिंदे परम ब्रह्म. की भवभीता म्हणजे काय की हे जो भवसागर आहे किंवा सांसारिक जीवन आहे, बद्ध अवस्था आहे, याला घाबरून किंवा याच्यापासून मुक्त होण्यासाठी लोक कशाकडे जातात किंवा कशाचं शरण घेतात? श्रुती म्हणजे श्रुतीशास्त्र, जसे की वेद आहेत, उपनिषद आहेत. आणि स्मृती म्हणजे पुराण, ज्याच्यामध्ये 18 पुराण आहेत. आणि काही लोक भारत आहे म्हणजे महाभारत. तर हे रघुपती उपाध्याय म्हणतात की या भवसागराला किंवा या जीवनाला याच्यापासून मुक्त होण्यासाठी काही असे आहेत जे श्रुती ग्रंथांकडे जातात, काही असे आहे ते स्मृती ग्रंथांकडे जातात. का जातात? कारण त्यांना भीती आहे या भवबंधनाची. मग त्यांना कोणी म्हणेल तुम्ही कुठे जाणार आहात? कोणी श्रुतीकडे चालले, कोणी स्मृतीकडे चालले आणि कोणी महाभारताकडे चालले, आणि तुम्ही म्हणताय की ते सर्व घाबरट आहेत. मग तुम्ही कुठे जाणार? श्रुती स्मृती सोडल्यावर कोणते ग्रंथ उरले वैदिक धर्मात? श्रुती स्मृती सोडून काही आहे का? तर ठीक आहे, तर श्रुती स्मृती सगळे ग्रंथ त्याच्यामध्येच येतात. तर हे रघुपती उपाध्याय काय म्हणतात की मी बाबा हे सर्व करणार नाही. मी काय करणार आहे? अहम इहम नंदम वंदे, की मी या नंद महाराजांची पूजा करणार आहे किंवा नंद महाराजांची शरण घेणार आहे. अहम इहम नंदम वंदे. नंद महाराजांची का बरं शरण घेतात? त्यांच्याकडे थोडी डिग्री आहे एखाद्या वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये, ते तर सामान्य गवळी होते. तर रघुपती उपाध्याय म्हणतात अहम इहम नंदम वंदे, कारण यस्यालिंदे परम ब्रह्म. कारण नंद महाराजांच्या अंगणामध्ये परमब्रह्म खेळत होतं. कोण होतं? तरी ब्रह्म परम ब्रह्म. तर बघा किती छान रचना केली रघुपती उपाध्यायांनी, की काही श्रुती स्मृती किंवा महाभारत याची शरण सर्वच घेतात, परंतु मी शरण घेतोय नंद महाराजांची. का बरं? कारण हे सर्व वाचन करून, हे सर्व पालन करून शेवटी ज्या परब्रह्माची प्राप्ती करायची आहे ते परब्रह्म तर यांच्या अंगणात खेळत आहे. मग मी दुसरीकडे कशाला जाऊ? त्याच माणसाकडे जातो. पण याचा अर्थ असा नाही की श्रुती स्मृतीचं वाचन नाही केलं पाहिजे, हा त्यांचा भाव आहे. तर रघुपती उपाध्याय म्हणतात की नंद महाराजांच्या अंगणामध्ये परमब्रह्म खेळत आहे, आणि या दोघा भावांना श्राप मिळाल्यावर हे कुठे जाणार आहेत? आपण वृंदावन यात्रेला गेलो होतो बघा, आठवतो तुम्हाला? तिथे एक बाबाजी खूप ओरडत होते पैसे देत नाही म्हणून. कोणतं ठिकाण होतं? गोकुळमध्ये, ते विसरले. अरे याची दामोदर लिहिल्याचं ठिकाण होतं ना, त्याला काय म्हणतात त्या जागेला? उखळबंधन लिहिला. तर आता हे दोघं भाऊ बघा, यांचा हे कसा अनुग्रह आहे. कारण भौतिक दृष्टीने जर बघितलं तर सर्व नुकसान आहे. म्हणून बऱ्याचदा लोकांना काय होतं की अध्यात्मामध्ये कळत नाही की फायदा काय होतो. कारण बाहेरच्या दृष्टिकोनातून त्यांना नुकसान वाटतं की अरे इंडिया पाकिस्तान मॅच आहे, ते सोडून कुठे ऐकत बसणार, ते नुकसान वाटतं. तसंच जर भौतिक दृष्टिकोनातून बघितलं तर खूप नुकसान आहे. सौंदर्य, संपत्ती, ठिकाण सर्व काही चाललं आहे, परंतु ते दोघं भाऊ चाललेत कुठे हे बघितलं पाहिजे. तर ते दोघं भाऊ नंद महाराजाच्या अंगणामध्ये अर्जुनाचे वृक्ष होत आहेत. त्यांना यमल अर्जुन म्हणतात. यमल अर्जुन म्हणजे दोघं. तर मग या अंगणामध्ये येण्याचा फायदा काय? आता तर आपल्या अंगणात पण झाडं आहेत, अंगणामध्ये येण्याचा काय फायदा आहे? तर फायदा हा आहे की या दोघा भावांना भगवंतांच्या बऱ्याच लीला बघायला भेटणार आहेत. कारण नारद मुनीने श्राप दिला त्यांना वृक्ष होण्याचा, परंतु असं नाही की त्यांची चेतना वृक्षासारखी झाली होती. आता झाडामध्ये कशी चेतना कमी असते, जसं की समजा झाडामध्ये प्राण आहे हे तर कोणी सिद्ध केले? आपले इंडियन सायंटिस्ट बोस ना. म्हणजे झाडामध्ये प्राण असतो, परंतु त्यांची चेतना खूप कमी असते. नाहीतर त्यांना असं समजा कोणी मारलं वगैरे असतं तर त्याच्यातून असं काही प्रतिसाद येत नाही, कारण त्यांची चेतना खूप
संकुचित किंवा कुंठित आहे. परंतु नारद मुनींनी यांना असा श्राप दिला की जरी हे दोघं झाडं झाले तरी यांना हा प्रसंग नेहमी आठवत राहणार की आम्ही कोण होतो, आम्ही कुठून आलो, आम्ही काय करत होतो आणि ते कशामुळे आलो. आणि असं किती वर्ष? देवतांचे 1000 वर्ष. म्हणजे आपले किती झाले? आपले 1 वर्ष म्हणजे देवतांचं 24 तास. एवढे वर्ष त्यांना झाड ठेवलं आहे. आता इतके वर्ष कोणी जेलमध्ये पण टाकत नाही. पण म्हणजे इंडियाचं मला माहीत नाही, पण अमेरिकन कोर्टाचे डिसिजन तुम्ही वाचाल ना, तर कुणाला 149 वर्षाची जेल, कुणाला 210 वर्षाची जेल. तर मला त्यांचं लॉजिक कळलं नाही, 210 वर्ष कसं काय जगेल. म्हणजे बहुतेक असं असेल की मरेपर्यंत बाहेर नाही झाला पाहिजे. तर तसं या दोघा भावांना नारद मुनींनी वृक्ष करून टाकला. आता किती कठीण जेल आहे बघा. हे सर्व समजतंय, सर्व आठवण येते. आपल्या वडिलांकडे काय होतं, आपल्याकडे किती संपत्ती, सर्व आठवत आहे, पण करू काही शकत नाही. तर झाड पण कुठे, ते अशी शक्ती नव्हती की चालत चालत दुसरीकडे गेले. काही दगड आहेत माझे, तुम्हाला चालतात. तुम्ही इंटरनेटवर बघितलं तर वाळवंटामध्ये दगड आहेत, ते चालतात. तुम्ही बघितलं नाही? तर ते एक आश्चर्य होते की बाबा दगड कसे काय चालतात. तुम्ही नेटवर चेक करू शकता की बरेच दगड आहेत आणि त्यांच्या मागे अशी एखादी वस्तू घासत गेल्यावरती कसं पट्टी उमटते ना, तशी उमटलेली आहे. तर मग सर्वांना आश्चर्य वाटले की अरे दगड कसे काय चालायला लागले. तर मग त्याच्यावरती संशोधन केलं. मग तेव्हा कळलं की तो जरा वाळवंटासारखा भाग होता. सकाळी दव पडलं ना तर त्या दगडाच्या खालची जमीन थोडीशी ओलसर व्हायची आणि एका ठिकाणी ओलसर आणि एका ठिकाणी काय म्हणतील कोरडी, अशामुळे ते दबावानं पुढे ढकलले जायचे. तर आता हे बिचारे हे दोघं तर कोणत्याच पद्धतीने सरकू शकणार नाही. तर भौतिक दृष्टिकोनातून किती मोठं नुकसान आहे. परंतु 1000 वर्षानंतर का होईना त्यांना कृष्णाच्या लीला साक्षात बघायला भेटणार आहेत. कोणत्या कोणत्या लीला? दररोज यमुनामाई कृष्णाला कसा अभिषेक घालते. विचार करा, तिरुपती बालाजीमध्ये सर्वात सकाळची जी सेवा असते त्याला तोमाल सेवा म्हणतात. त्याच्यामध्ये तिरुपती बालाजीला अभिषेक केला जातो. तर असंही आपल्याला दर्शन घेण्यासाठी 1-2 सेकंदच मिळतात. पटापटात समोर ढकलतात ते. परंतु त्या तोमाल सेवेमध्ये अशी एक फॅसिलिटी आहे की ते तुम्हाला बुकिंग करावं लागते आणि जो गर्भगृहाच्या जवळचा भाग आहे तिथे बसू देतात सर्वांना, ज्यांचं बुकिंग आहे. आणि पूर्ण तिरुपती बालाजीचा तुम्ही अभिषेक सुरुवातीपासून कपडे घालून आरती होईपर्यंत बघू शकतो. जसं आता आपण समजा तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं तर काय सगळीकडे सोनं सोनं दिसतं. पूर्ण चेहरा वगैरे, चेहरा दिसतो म्हणा पण सगळं शरीर दिसत नाही. परंतु तोमाल सेवेमध्ये पूर्ण त्यांच्या शरीराला चंदन लावून कसा अभिषेक करतात वगैरे एकदम जवळून बघायला भेटलं. समजा इथे आपण बसलो तर पण हे खूप दुर्मिळ आहे. मला वाटतं की एका दिवसाला काहीतरी 50 लोकांना का 20 लोकांना मिळतं. तर तेव्हा ऑनलाईन बुकिंग असायची, आता काय आहे मला माहिती नाही. तर या दोघा भावांना दररोज अभिषेक बघायला भेटणार आहे. बुकिंग करायची गरज नाही, त्यांची आधीच बुकिंग झाली 1000 वर्षाची. दररोज यमुनामाई कृष्णाला पकडणार, अरे उभा राहा आंघोळ कर. तुम्ही बघितलं असेल लहान मुलं आंघोळ करत, त्यांना आवडत नाही आंघोळ करायला. तुम्ही बघितले की नाही? 2-3 वर्षाची असली की मला तर माझी आई खूप फटके द्यायची, चला आंघोळीला. पण काय माहिती आवडत नाही लहानपणी आंघोळ. तर तसं कृष्ण तर आणखीनच नटखट होते. तर कृष्णाची दररोज आंघोळ म्हणण्यापेक्षा अभिषेक, त्याचं यशोदामाई कसं लक्षपूर्वक शृंगार करणार, कसं पितांबर घालणार, बलरामजींचा अभिषेक, मग तिथे अंगणामध्ये झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी, जसे की सर्वात प्रथम पूतना आली. मग पूतना आल्यावरती कृष्णाने तिचा कसा उद्धार केला, नंतर शकटासूर, नंतर तृणावर्त, आणि दररोजच्या जे काही घडामोडी असतील, समजा नंद महाराज आहेत, यशोदामाई आहे, रोहिणी आहे, तर त्यांच्यामध्ये काहीतरी आपसामध्ये बोलणं होत असेल. आणि लहान मुलं आहेत म्हणून जेव्हा कृष्णाला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती, म्हणजे गायींना वगैरे घेऊन जाण्याची, तेव्हा ते काय करत असतील, आपल्या मित्रांसोबतच खेळणार.
आणि स्वतःच्या अंगणामध्ये. तर परमब्रह्माला किंवा तिरुपती बालाजीला जर तुम्हाला अभिषेक नाही, खेळताना बघण्याचं जर भाग्य मिळालं तर ते अभिषेक बघायचं बुकिंग होत नाही, त्याच्यामध्ये पण काहीतरी पैसे वगैरे लागतात. तर या दोघा भावांना तर साक्षात चालतं फिरतं परब्रह्म दिसते, त्याची आंघोळ दिसते, त्याचे खेळ दिसत आहेत, त्याचं नटखटपणा. जसं की एकदा कृष्ण काय करतात की लहानपणी खूप खोडकर असतात, तर एक वासरू येतं तिथं. तर वासरू आलं तर ते त्या वासराची शेपूट पकडतात. आता वासराची शेपूट पकडल्यावर तो काय करणार, धावणार ना. मग तो धावायला लागला तर यांनी काय करायला पाहिजे, सोडून द्यायचं ना. पण यांनी सोडून नाही दिलं. तर ते वासरू पळायला लागलं आणि त्या अंगणामध्ये जे काही शेण माती वगैरे यशोदामाईने टाकली होती ती सगळी घासत 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 कृष्णाच्या अंगाला. तर हे पण कोणाला बघायला मिळालं, कुणाला, अरे किसकी बात चल रही है. नलग्रीव आणि नलकुबेर आणि मणिग्रीव जे अर्जुन झाले, नाही तो सब हो जाएगा बाद में पता चला यार कौन था वो. तर या घासण्यामुळे कृष्णाचं एक नाव पडले घसीटाराम. घसीटाराम हे प्रामाणिक नाव आहे. तर या दोघा भावांना ह्या सगळ्या लीला बघण्याचं भाग्य मिळालं. आणि कुठपर्यंत ह्या लीला बघू शकले ते सांगा बरं, कोणत्या लीलापर्यंत यांना लीला बघायला मिळाल्या. दामोदर लीला कळलं ना, कारण दामोदर लीलेच्या नंतर त्यांचा उद्धार होणार आहे. तर असे बरेच साधू संत आहेत की ज्यांचं ध्येय असते की आयुष्यात एकदा तरी भगवंतांचं दर्शन व्हावं. जर तुम्ही हरिपार्षद प्रभूंचे क्लासेस ऐकले असतील तर ते म्हणतात आयुष्यात एकदा दर्शन झालं तरी खूप 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 मोठी उपलब्धी आहे. जसे आपले नाशिकचे संत होते, वारकरी संप्रदायाचेच होते, पण त्यांची नारदीय पद्धत होती. हरिसुरीजींना भगवंतांनी एकदा दर्शन दिलं होतं त्यांची गोसेवा करत असताना. तर एकदा तरी दर्शन मिळावयाच्यासाठी साधू संत जन्मोजन्म तपस्या करतात, व्रत करतात. जसे की रुक्मिणी देवी पण काय म्हणते, यरी अंबुजाक्षण लभे भवत्प्रसादम व्रतकृशाम शतजन्मनी स्यात्. जर तुमची कृपा मला नाही मिळाली, तुम्ही मला पत्नी म्हणून नाही स्वीकारलं, काही हरकत नाही, मी शेकडो जन्म तपश्चर्या करीत राहील आणि केव्हा तरी तुमची कृपा मिळेल. तर असे बरेच साधू संत आहेत की एका दर्शनासाठी एवढी तपस्या करतात. पण या दोघा भावांना किती भाग्य मिळालं. तर एका प्रसिद्ध व्यक्तीबद्दल आपण नेहमी गातो किंवा बोलतो, जे म्हणतात की मला एकदा दर्शन दे. कोण आहेत सांगा. या लीलेशी संबंधित आहे. चला, चर्चा काय करतोय आपण की यांचं भाग्य किती मोठं आहे. यांना दररोज परब्रह्म बघायला खेळताना मिळतंय. परंतु एकदा जरी दर्शन मिळलं तर त्याला खूप मोठी उपलब्धी मानली जाते. त्याच्यासाठी अनेक जन्म तपस्या करतात. तर अशीच एक साधू किंवा संत किंवा व्यक्ती आहे, ती म्हणते की मला फक्त हे दर्शन तू दे, बाकी काही नको. कोणी सांगा. याच लीलेमध्ये आहे. ठीक आहे, हे गाऊया मग तुम्हाला कळेल. वरम देव मोक्षं न मोक्षवधिं वा न चान्यं गृह्णेऽहं वरेशदपीह. इदं ते वपुर्नाथ गोपालबालम् सदा मे मनस्या विरास्तं किमन्ये. तर हे सत्यव्रत मुनीने लिहिलेलं दामोदर अष्टकम आहे. तर आपलं 2 वर्षापासून चालूच आहे. तर या अष्टक म्हणजे 8 कडवे आहेत. तर या कडव्यामध्ये सत्यव्रत मुनी काय म्हणतात
वरम देव मोक्षम न. आता सामान्यतः लोकांचा अष्टांग योग, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग किंवा भक्ती करण्याचा उद्देश काय असतो? लोक कशासाठी करतात आध्यात्मिक मार्ग? बरं ठीक आहे, समजा तुम्हाला अष्टांग योग, निष्काम कर्मयोग करायचा असेल तर तुम्हाला काय अपेक्षा, त्याच्यातून काय मिळायला पाहिजे? बरं ठीक आहे, आपले 4 पुरुषार्थ काय आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर मोक्ष ही परिपूर्णता मानली जाते, त्याच्यापेक्षा प्रेमवरचं आहे. तर हे सगळ्या मार्गांनी ज्ञानयोग, अष्टांगयोग, आता अष्टांगयोगी तर घर सोडून जंगलात जावं लागतं आणि तिथं हरिणाचं ती चमडी आहे, त्याच्या खाली गवत, त्याच्यावरती ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे आसनं करायचे, चिंतन करायचं, घर परिवार सोडून द्यायचं आणि असे शेकडो जन्म केल्यावरती त्यांना त्या दिव्य ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश मिळतो. तर म्हणजे किती कठीण आहे ज्ञानयोगीला पण, निष्काम कर्मयोगीला पण. हा मोक्ष एवढा कठीण आहे, तरी पण इथे सत्यव्रत मुनी काय म्हणतात? वरम देव मोक्षम न. हे कृष्णा, मला मोक्ष नको देऊ. तर मोक्ष नको देऊ, मग काय पाहिजे? मोक्षापेक्षा काही मोठं आहे का? आहे. न मोक्षावधीम वा. मोक्षापेक्षा एक श्रेष्ठ गोष्ट आहे, ती पण नको देऊ. कोणी म्हणेल अरे मोक्षापेक्षा श्रेष्ठ काय? तर मोक्षापेक्षा श्रेष्ठ आहे वैकुंठ धाम. कारण हे काय निराकार मोक्ष आहे, याच्यामध्ये काही लीला नसतात. तर सत्यव्रत मुनी म्हणतात की मला निराकार मोक्ष पण नको, मोक्ष अवधी म्हणजे वैकुंठ पण नको, आणि हे सोडून इतर दुसरं काही नको. न चान्य वृणेहम वरेशादपीहा. आपण चैतन्य शिक्षाष्टकामध्ये काय म्हणतो? न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर आहे तुकी तोय. हे तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे कडवं? तुम्ही मॉर्निंग प्रोग्राम सुरू करा यार, हे बेसिक आहे. तर इथे चैतन्य महाप्रभू काय म्हणतात की मला हे सर्व नको. तर हे दोघं नाही, सत्यव्रत मुनी म्हणतात मला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठ नको. मग कोणी म्हणेल तुला राज्य पाहिजे का किंवा संपत्ती पाहिजे का? तर सत्यव्रत मुनी म्हणतात मला हे पण नको. मग काय पाहिजे? इदम ते वपूर्णाथ गोपाल बालम. मी तुमचं हे जे रूप बघतोय, गोपाल रूप, ज्याच्यामध्ये यमुनामाई तुम्हाला पकडतीये, ते रूप सदैव माझ्या हृदयामध्ये राहू द्या. तर या एका दर्शनासाठी किंवा एका लीलेसाठी इतके लोक लालायित असतात. पण या दोघा भावांचं भाग्य बघा. दररोज आता समजा कृष्ण दामोदर लीला केली तेव्हा किती वर्षाचे असतील? 3 वर्षाचे ना, 3-3.5. तर 3-3.5 वर्षामध्ये काय काय गोष्टी घडल्या असतील, त्या सर्व या दोघा भावांना बघायला मिळाल्या. तर परंतु कसं असतं माहिती आहे का, या जगामध्ये अशा गोष्टी आहेत त्याच्याशी तुम्ही कोणत्याही पद्धतीने जर संपर्कात आले तर त्याचा तो परिणाम दाखवणार. मग तुम्ही चांगल्या पद्धतीने या, वाईट पद्धतीने या, लक्ष देता न लक्ष देता या, तरी ती गोष्ट प्रभाव दाखवणार. अशा कुठल्या गोष्टी आहेत? अशी गोष्ट आहे तुमच्या घरामधली किंवा दैनंदिन व्यवहारामधली, तुम्ही चुकून किंवा जाणून बुजून त्या वस्तूला घेतलं, ती अशी विचार करणारी याने चुकून घेतलं, तरी ती प्रभाव दाखवणारच. सांगा बरं. अग्नी आणि करंटचा वायर. जर समजा वायर आहे, करंट आहे, असंच बसता ती मॅच मागं हात केला, तिथं वायर तो म्हणणार का अरे बिचारा चुकून ठेवला यार, जाऊ दे एकदा. बेनिफिट ऑफ डाऊट गोज टू बॅट्समॅन. तसं तर होणार नाही. कसाही स्पर्श करा, अग्नी काय करणार आहे? तुम्हाला त्याचा प्रभाव दाखवणारच. तसंच हरिनाम पण आहे. हरिनाम किंवा भगवंतांचं नामस्मरण आहे, तुम्ही कशाही पद्धतीने घ्या. जसं की अजामिलच्या प्रसंगामध्ये सांगितलं जातं, सांकेत्यम पारिहासम वा स्तोभम हेलनम एव वा वैकुंठा नाम ग्रहणम अशेष हग हरम विदू. कोणी समजा अरे हरिकृष्णा असं म्हणणार, किंवा कुणी दम मारो दम हरे कृष्ण हरे राम असे गाणे म्हणणार. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की कुठल्याही पद्धतीने नामस्मरण करू द्या. स्तोभम हेलनम वा. कुणी चिडवायचं म्हणून म्हणतंय, किंवा कुणी डान्स करायचा म्हणून म्हणतंय, कुणी आवाज देण्यासाठी म्हणतंय,
कुठल्याही पद्धतीने त्याने हरे कृष्ण हरे राम म्हटलं की त्याला ते नाव प्रभाव देणारच किंवा त्याचा फायदा होणारच. असं म्हणणार नाही हरिनाम केलं, याला थोडी माहिती, हा थोडी सत्संगाला गेला होता. तो सत्संगाला जाऊ किंवा न जाऊ, त्यानं बोललं ना हरे कृष्णा, त्याला त्याचा फायदा मिळणार. आता हे तर झालं की नामस्मरण चुकून किंवा न चुकून केलं तरी, तर नामस्मरणाची आणखीन एवढी महती आहे की उलट नामस्मरण केलं तरी कधी कधी फळ मिळतं. तर अशी कुठली गोष्ट आहे की ज्याला तुम्ही कसाही स्पर्श करा, कशाही पद्धतीने हाताळा, ते त्याचा तुम्हाला चांगुलपणाच देणार. जसं की हरिनाम आहे. व्यक्ती सत्संगात येवो किंवा न येवो, जसं की आपले इस्कॉनचे भक्त काय बाहेरच्या देशामध्ये किंवा आपल्याकडे पण शहरामध्ये नगर संकीर्तन करत फिरतात. मग ते एखाद्या व्यक्तीला म्हणतात बोलो हरे कृष्णा, मग ते हरे कृष्णा म्हणणार आणि हे वाजवणार. तर एकदा काय झालं, असंच एका मुस्लिम व्यक्तीच्या दुकानासमोर जातात. ते म्हणतात अरे बोलो हरे कृष्णा. तो काय म्हणतो, कुछ भी बोलूंगा लेकिन हरे कृष्णा नहीं बोलूंगा. तर हे भक्त वाजवायला का, हा ठीक आहे नको बोलू. तर उलटं नाव आपले जसे की वाल्मिकी मुनी आहेत, वाल्मिकी ऋषी आहेत, ते तर त्यांचे एवढे पाप झाले होते की त्यांच्या मुखामध्ये हरीचं नाम पण येत नव्हतं. बघा कधी कधी असं वाटतं ना आपल्याला की अरे ही व्यक्ती का बरं जप करत नाही किंवा का जपात प्रगती होत नाही आहे. तर एक प्रकारची सुकृती किंवा वैष्णवांचा आशीर्वाद पण लागतो हरिनाम घेण्यासाठी. जसं की मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सुकृत नसलं तर विठ्ठल नाही आवडणार. समजा एका गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे, तर बरेचसे लोक असतील की त्या मंदिराच्या समोरून जातील पण मंदिरात नाही जाणार, कारण तिथे जाण्यासाठी सुकृती लागते. बाकी सगळीकडे जाणार, मार्केटमध्ये, दारूच्या दुकानात, तिथं काय सुकृती नाही, विकृती लागते. तर वाल्मिकीचं आधीचं नाव रत्नाकर. रत्नाकरची अशी परिस्थिती होती की एवढे वाईट कर्म केले होते की त्या मुखातून ते देवाचं नाव पण घेऊ शकत नाही. तुमच्यापैकी किती जण आहेत असे? म्हणून दाखवा बरं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आपण सगळे वाल्मिकीच्या पुढे होते. तर मग इथे संतांची बुद्धी इथे येते. बुद्धी म्हणण्यापेक्षा कृपा. की नारद मुनी म्हणतात की ठीक आहे बाबा, तुला राम म्हणता येत नाही ना, तुला सवय काय, हाना मारा याची सवय पडली ना नेहमी शिकार करून, तर तू मारा म्हणत जा, राम नको म्हणू. कारण राम म्हणताच येत नव्हतं, काय करणार व्यक्ती. मारा तर हे येतं. मग मारा म्हणत काही दिवसांनी त्यांना राम म्हणता आलं. विचार करा, आपल्याला ते आताच राम म्हणता येतं. काय म्हणतात, उलटा नाम जपत जगजाना, वाल्मिकी भये ब्रह्म समाना. उलटा नाम जप करून वाल्मिकींना ब्रह्म साक्षात्कार झाला. तर अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या संपर्कात तुम्ही कशाही पद्धतीने या, ते लाभच देणार. त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचे हरिनाम. म्हणून कुणाला फोनवर बोलताना हरे कृष्णा म्हणत जात जा. हाय हॅलो म्हणण्यापेक्षा हरे कृष्णा ठीक आहे ना, हरे कृष्णा किंवा हरी बोल एकमेकांना आवाज येताना. तुम्ही फोनवर काय म्हणता? नाही, सगळे नाही म्हणत. मला सांगा तुम्ही, हॅलो शब्द आपला आहे का? तर मी ग्रामीण भागातल्या व्यक्तींना बघितलं, आता त्यांना काय माहिती, बिचाऱ्यांनी सगळ्यांनी हॅलोची सवय लावली. आता ते काय म्हणतात, हॅलो कारण तो आपला शब्दच नाही आहे, तर हॅलो म्हणायची काय गरज आहे? असं कुठं टेलिफोनच्या असं काय म्हणतात नियमामध्ये लिहिलेलं नाही आहे की जोपर्यंत हॅलो बोलणार नाही तोपर्यंत आवाज जाणार नाही. पण तरी आपण हॅलो म्हणतो. असं कोणी प्रश्न विचारला नाही, अरे का बरं हॅलो म्हणायचं? असं मी कधी प्रश्न केला? नाही केला. आता उद्या हॅलो न म्हणता दुसरे काही बोलून बघा, आवाज जातो की नाही जातो. तर जिथेही चान्स आहे, चान्स म्हणण्यापेक्षा अशी गोष्ट असते, तिथं नामस्मरण आपणही केलं पाहिजे आणि दुसऱ्याकडून पण करून घेतलं पाहिजे. जर तुम्ही हरे कृष्ण म्हणल्यावर दुसऱ्याला काही इच्छा असो किंवा नसो, जबरदस्ती हरे कृष्ण म्हणावंच लागणार. तर हरिनाम असं आहे, कुठल्याही पद्धतीने संपर्कात या, ते तुमचं भलंच करणार. नंतर आहे पारसमणी. जर समजा पारसमणी आहे, त्याला वेगवेगळ्या बाजू आहेत.
त्याला उजव्या बाजूने तुम्ही टच करा किंवा डाव्या बाजूने टच करा, तर तो काय करेल? उजव्या बाजूने लावल्यावर सोनं आणि डाव्याने लावल्यावर लोखंड, असं होतं का? कसाही त्याला स्पर्श करा, ते सर्व बाजूंनी चांगलाच परिणाम करणार. तसेच साधू किंवा संत, थोडक्यात जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या संपर्कात आपण कशाही पद्धतीने आलो तरी नेहमी आपलं चांगलंच होणार. जसं हरिनामाच्या संपर्कात सरळ या, उलटं या, मजाकमध्ये या, काहीही करा, फायदा होतोच. तसं शुद्ध भक्ताच्या संपर्कात जेव्हा व्यक्ती येतो तेव्हा त्या शुद्ध भक्ताने त्याला चांगलं म्हणो किंवा त्याला श्राप देव किंवा त्याला झापो, काहीही केलं तरी त्या व्यक्तीचं भलंच होणार आहे. परंतु बऱ्याचदा काय होतं, हे आपल्याला स्वीकार करायला कठीण जातं. की समजा जीवीमध्ये तरी नाही, मी नाही बघितले कोणाला झापताना. समजा एखाद्या ब्रह्मचारीने वगैरे काही चूक केली तर काय करणार की ते मीटिंगमध्ये वगैरे बोलवणार आहे, असं नाही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, असं समजावून सांगणार. पण समजा असं गृहीत धरा, बऱ्याचदा लोकांना काय असतं की सहन नाही होत असं झापलेलं. समजा महाराज मला सर्वांच्या समोर मंदिरात बोलले, अरे प्राणनाथ गाढवा, तुला एवढं पण येत नाही, तर मला काय वाटायला पाहिजे? हां काय वाटेल? सगळे समजा मंदिरामध्ये गौरांगरू मोठे मोठे भक्त आहेत, फुल हॉल भरला, आणि मला तिथं उभं करून महाराज बोलले, प्राणनाथ गाढवा किती वर्षाचा तशाचा तसाच आहे, खातो पितो काही सुरत नाही असं सर्वांच्या समोर बोलले, तर काय वाटायला पाहिजे? वाईट नाही वाटायला पाहिजे, कारण ते माझे गुरु आहेत. गुरुने जसं आपण म्हटलं ना की हरिनामाला कसाही स्पर्श करा, तो तुम्हाला लाभच देणार. तर गुरुने ओरडलं तरी तो लाभच आहे. परंतु हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही, तर लोक काय करतात, प्रतिकार करतात. आता समजा महाराज बोलले, अरे प्राणनाथ गाढवा, तर काय करणार, अरे महाराज मी गाढव नाही, मला जव्हारमध्ये प्रभूजी म्हणतात तर महाराजांना माहीत नाही की किती मोठा प्रभूजी आहे. किंवा कोणी काही काय करतं लोक की आपल्या गुरुच्याच विरुद्ध जातात आणि गुरुचीच निंदा करतात. असे काही लोक आहेत की जे यूट्यूबमध्ये चॅनल उघडतात आणि आधी जे आपले गुरु होते त्यांच्याबद्दल निंदा करतात. विचार करा, यूट्यूबचं चॅनल बनवायचं, त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यावरती निंदा करायची, म्हणजे किती कष्ट करावे लागणार. एवढे कष्ट करून ते अपराध करतात. काही जण काय असतात की असे गुरु किंवा मोठे व्यक्ती आपल्याला असं काही बोलले की लगेच रडायला लागतात. मग इथे काहीच कामाचं नाही, मला आता महाराज असेच बोलले, आता माझं काहीच होणार नाही, मग डिप्रेशनमध्ये जाणार, जाऊ दे मग आता जपच कशाला करायचं, गाढव तर आहे मी ते पण योग्य नाही आहे. समजा महाराज गाढव जरी म्हटले ना, तरी महाराजांचं गाढव व्हायला काय हरकत आहे? जर मी शुद्ध भक्ताचं गाढव होऊ शकलो तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? एक म्हण आहे बघा, वेड्याचा घोडा होण्यापेक्षा शहाण्याचं गाढव झालेलं बरं. तुम्हाला माहीत नाही? अरे बोल. वेड्याचा घोडा होण्यापेक्षा शहाण्याचं गाढव झालेलं बरं. तर मायादेवी तर आपल्या सगळ्यांना दररोज गाढवच बनवते ना. आपण कोणाचे गाढव आहेत? मायादेवी आपल्याला दररोज गाढव बनते, पण आपल्याला काय वाटते की मी घोडा आहे, की मी अशा पद्धतीने संपत्ती कमावतोय किंवा माझं नाव लौकिक आहे. परंतु मायादेवी दररोज आपल्याला फसवत जाते. मग मायेच्या दृष्टिकोनातून घोडा होण्यापेक्षा महाराजांचा गाढव झालं तर काय हरकत आहे? बघा, जीवीमध्ये काही गाढव आहेत, त्या गाढवांनी कसा प्रचार केला तुम्हाला सांगतो. तर एकाचं नाव दक्ष आहे, मला माहीत आहे, प्रत्येकाला नावं दिलेत महाराजांनी. तर महाराजांनी जेव्हा जी सुरुवात झाली तेव्हा एक उद्देश होता की बाहेरच्या देशातल्या लोकांना पण प्रचार करायचा. मग त्यांना आकर्षित करण्यासाठी फक्त आपण असं सांगू शकत नाही की हरे कृष्णाचं मंदिर आहे किंवा मी हा जप करतो, कारण त्या लोकांना त्याबद्दल काही माहिती नाही आणि उत्सुकता पण नाही आणि रुची पण नाही. मग यांना कशा तरी पद्धतीने आकर्षित करून भक्ती देण्यासाठी काय केलं की योगा सुरू केला. योगा शिकण्यासाठी बरेच बाहेरच्या देशातील लोक यायला लागले. आणि पाश्चिमात्य देशामध्ये लोकांना काय प्राण्यावरती जरा जास्तच प्रेम आहे. तुम्ही बघितले असेल ते कुत्र्याचा मेकअप करणार, कुत्र्याची नेल पॉलिश करणार. विचार करा, कुत्रे किती बिचारे भाग्याचे आहेत. तर महाराज म्हटले आपण काय करू, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ठेवू. मग ठीक आहे, कोणते कोणते ठेवायचे? मग घोडे आणले,
कोंबडी आणली, मोर आला, नंतर ते कोण आहे, गाढव पण आणला आणि मेंढी पण आणली. तर एकदम सुरुवातीला जेव्हा गाढव आणायचे होते तेव्हा वेणुधारी प्रभूंना सेवा दिली की बाबा गाढव घेऊन ये. आता ते गाढव कुठं विकत भेटणार का, ते पण मोठा प्रश्न आहे. तर त्यांनी 2 गाढव आणले आणि त्या गाढवांना काहीतरी महाराजांनी दक्ष वगैरे असं नाव दिलं. तर एक व्यक्ती होता की ज्यानं असं वर्ल्ड रेकॉर्ड केलं की समुद्रामध्ये केवळ त्या छोट्याशा होडीने, काय म्हणतो आपण त्याला, वल्वत पूर्ण महासागर पार केला, असं त्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे. तर त्या व्यक्तीने एका दिवशी सहज व्हिडिओ बघितला जीवीचा आणि त्याच्यामध्ये त्याला 2 गाढव दिसले हे आलेली. तर त्याला काय वाटलं माहिती नाही. त्यानं माहिती काढली हे ठिकाण कुठे आहे काय, आणि तो व्यक्ती फटाफट विमानाचं तिकीट बुक करून मुंबईत येऊन जीवीमध्ये आला. जीवीमध्ये आल्यावरती लोक म्हणतात अरे हां आपको क्या योगा सीखने का है, क्या करने का है. त्यांनी बोलले हे दोघं कुठे आहेत दाखवा. सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागले हे काय लफडा. तर त्याला घेऊन गेले आणि गाढवाला बघितल्याबरोबर तो व्यक्ती बोलला, गाढवाची किती छान सेवा होती इथं, गाढव किती खुश आहे, म्हणजे तुम्ही लोक चांगले असणार. असं तो बोलला. तर महाराज एका क्लासमध्ये सांगत होते, आपण म्हणजे जीवीमध्ये एवढ्या सगळ्यांनी मिळून जे प्रचार नाही करू शकलो तो गाढव कुठे न जाता केला त्याने. इतका दूरचा व्यक्ती तो घेऊन आला. तर महाराजांचं गाढव व्हायला काय हरकत आहे, परंतु हे खूप कठीण जातं. त्याच्यामुळे जेव्हा पण शुद्ध भक्त किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ असतात त्यांनी झापलं तरी त्या क्षणाला हे समजलं पाहिजे की हे माझ्या भल्यासाठी, नाहीतर मग अपराध वगैरे करत बसलो आणि त्यांच्या विरुद्ध गेलो तर खूप नुकसान होतं. पण हे दुसऱ्याकडून आपण करून घ्यायचं, आपण दुसऱ्याचं करायचं. समजा तुम्ही म्हणा एक गाढव इधर, मग कोणी म्हटलं अरे गाढव का, तुम्हीच तर बोलले भलं करायचं. आपण दुसऱ्याचं भलं नाही करायचं, दुसऱ्याकडून आपल्याकडे. नाही तर उद्या सगळे हरिबोलच्या ऐवजी गाढव, शेळी, मेंढी असं बोलतील. तर मी तुम्हाला एकदा बोललो होतो की हे सगळे नियम आपल्यावरती लागू होतात, दुसऱ्यावरती नाही. समजा यदा कदाचित तुम्हाला वरिष्ठ काही असं गाढव वगैरे एवढं तर कोणी म्हणणार नाही, पण थोडा आवाजात कमी जास्त झालं तर समजून घ्यायचं बाबा सेवेमध्ये किंवा वेळेनुसार कधी घाईगडबडीमध्ये होतं. तेच मनात ठेवून बसले तर मग खूप कठीण आहे, पुढे जाता येणार नाही. हां, तर गाढव काय आपल्या संतांनी म्हणजे गौडीय संप्रदायामध्ये की म्हणजे देवाचं गाढव तर सोडूनच द्या, वैष्णवांच्या घरी कुत्रा होऊन मला जन्म मिळावा अशा आशयाचे गीत लिहिलेत. वैष्णवांच्या घरी काय व्हायचंय, कुत्रा. आता आपल्यापैकी किती जणांना वाटेल कुत्रा व्हावं. तर भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, सर्वस्व तोमार चरणे संपिया, पोडेची तोमार घरे, तुम्ही तो ठाकूर तोमार कुकुर, जानी हा लागा ह मोरे. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की सर्वस्व तोमार चरणे संपिया, की तुझ्या चरणावरती मी सर्व काही अर्पण केलं. सर्वस्व तोमार चरणे संपिया, पोडीचे तोमार घरे, सर्व काही तुम्हाला देऊन मी तुमच्या घरी आहे आणि तुम्ही ठाकूर आहात. ठाकूर म्हणजे मालक. आणि माझी एकच इच्छा आहे हे वैष्णव ठाकूर की तुम्ही मला तुमचा कुत्रा म्हणून स्वीकारलं पाहिजे. तर वैष्णवांच्या घरी किंवा श्रेष्ठ भक्तांनी किंवा महाराजांनी किंवा शुद्ध भक्तांनी कुठल्याही प्रकारे जर आपला त्यांच्याशी संपर्क आला तर चांगलं होणारच आहे. कारण ते शब्द काय आहे, अनुग्रहार्थाय शापम. तर जर फक्त तो श्लोक वाचला तर काय वाटेल की अरे अनुग्रह आणि श्राप आहे, हे कसं काय शक्य आहे. परंतु हे शक्य आहे अध्यात्मामध्ये. जसं की आता नारद मुनी महाराज यांचं आपण उदाहरण बघितलं आणि हरिनामाचं पण उदाहरण बघितलं. म्हणून काही गोष्टी अशा आहेत त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही कसेही जरी आले तरी ते तुमचं भलं करणार आहे. तर मग आता ही जी लीला आहे आपण डॉक्टरच्या दृष्टिकोनातून समजण्याचा प्रयत्न करू, म्हणजे लक्षात राहायला सोपं होईल.
तर इथे डॉक्टर आहेत नारद मुनी. हां, डॉक्टर आहेत नारद मुनी. तर बघा, डॉक्टर घरी येण्याचे पैसे जास्त घेतात का कमी घेतात? होम व्हिजिट जास्त घेतात ना. तर नारद मुनी असे डॉक्टर आहेत, पेशंटच्या घरी नाही, पेशंटच्या पिकनिकच्या ठिकाणी गेले. आणि पेशंटला हे माहीत नाही आहे मी पेशंट आहे. विचार करा, हे असे डॉक्टर आहेत. हां, पेशंटच्या घरी गेले नाही, पेशंट कुठंतरी गडबड करतो तिकडे गेले आणि पेशंटला वाटतं की मी ठीक आहे. या डॉक्टरला काही कळत नाही, तरी त्यांची ट्रीटमेंट करतायत का? अनुग्रहार्थाय. तर नारद मुनी असे डॉक्टर आहेत. तर मग कुठलाही डॉक्टर असल्यावरती तो काय करतो की पेशंटला बघून त्याची लक्षणं बघतो की बाबा या रुग्णामध्ये काय दिसतंय. ताप आहे, डोकेदुखी आहे, अंगदुखी आहे. तर ही लक्षणं आहेत. तर या लक्षणामुळे कोणती कोणती आजार असू शकतात? मग तुम्ही सांगा. ताप आहे, डोकेदुखी आहे, अंगदुखी आहे, कुठले कुठले आजार असू शकतात? हां, अरे तुम्हाला माहीत नाही. किती सोपं आहे. याला म्हणतात डिफरन्शियल डायग्नोसिस. मेडिसिनमध्ये आम्हाला शिकवलं जातं की पेशंटकडे गेलं की त्यांना त्यांचं नाव, गाव, वय वगैरे सगळं विचारायचं आणि मग त्यांच्या तक्रारी विचारायच्या आणि मग त्यांचे टेम्परेचर घ्यायचं. सगळे घेऊन मग त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं, आजार काय आहे, ते 3-4 आजार लिहायचे. याला म्हणतात डिफरन्शियल डायग्नोसिस. हे ट्रॅडिशनल मेथड. डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे काय? या लक्षणाचे किती आजार असू शकतात. समजा लक्षण काय आहे? डोकेदुखी, ताप आणि अंगदुखी. तर याच्यामध्ये असू शकतो मलेरिया, हो की नाही? जीवा माताजी. तुम्ही मेडिकल. मलेरिया असू शकतो, डेंग्यू असू शकतो, व्हायरल फिवर असू शकते. तर हे 3 आजार आहेत ज्याच्यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी आणि ताप येतो. मग आता डॉक्टरला ठरवावं लागेल की ठीक आहे बाबा, 3 तर असे आजार आहेत, पण 3च असू नाही शकणार. एकदाच डेंग्यू, एकदाच मलेरिया, एकदाच व्हायरल असं तर होत नाही. म्हणजे 3पैकी एक आहे. आता ते डॉक्टर ठरवणार की नेमकं या पेशंटला 3पैकी आजार कुठला आहे. तर तसंच नारद मुनींनी बघितले की त्यांच्या पेशंटमध्ये लक्षणं काय आहेत. व्याभिचार, नशापान, पवित्र ठिकाणी अपवित्र काम करणे आणि सर्वात मोठं लक्षण म्हणजे अहंकार आणि गर्व. तर मग आता हे लक्षण आहेत, व्याभिचार, नशापान, अहंकार, गर्व. तर हे लक्षणं कोणत्या कोणत्या आजारात मिळतात, त्या आजारांना नारद मुनी सांगत आहेत. तर त्याला म्हणतात आपण डिफरन्शियल डायग्नोसिस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निदान. मग त्याच्यापैकी आपल्या रुग्णामध्ये काय आहे ते नंतर ठरवतील. तर या श्लोकामध्ये नारद मुनी सांगत आहेत की कोणते कोणते आजार असू शकतात, त्याच्यामध्ये हे बघायला मिळतं. श्री नारद उवाच नहि अन्योजुषतो जोषान् बुद्धिभ्रंशो रजो गुणः श्रीमदादभिजात्याधीर यत्रस्ति द्यूतमासवः. तर श्रीमदाद अभिजात्याधीर याच्यामध्ये येतात आजार. तर नारद मुनी म्हणतात की हे लक्षणं 3 आजारामध्ये दिसू शकतात. एक तर व्यक्तीचा जन्म मोठ्या घरात झालेला असेल तर, दुसरं त्या व्यक्तीकडे सौंदर्य असेल तर, आणि तिसरं त्या व्यक्तीकडे खूप पैसा असेल तर. आणखीन काय? जन्म, पैसा, जन्म, ऐश्वर्य, श्रुत श्रीभीर, ज्ञान असेल तर हे अशा 4 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्तीला अहंकार वगैरे येण्याची शक्यता आहे. मग आता 4 पैकी माझ्या रुग्णाला कोणता आजार असेल हे ठरवायचं आहे. तर आता आपण हे 4 लक्षणं बघूया किंवा 4 आजार बघूया. समजा पहिला आजार आहे की मोठ्या घरी जन्म. तर याच्यामुळे व्यक्तीला कसा अहंकार येईल? हां, अरे तर हे तर काही शास्त्रातून सांगायचं नाही, तर तुमच्या अनुभवातलं आहे. एखादा व्यक्ती मोठ्या घरचा आहे तर त्याला कसं काय वाटेल, तो काय करेल? तर तुम्हाला मी आमचंच उदाहरण देतो, आता काय ऑनलाईन नाही. बघा, आमच्या गावामध्ये ना आमचे जे घरं आहेत ते घडीवर आहेत, उंचावर, आणि आमचे सगळे नातेवाईक एकत्र राहतात, काका वगैरे.
तर त्याला म्हणतात वाडा. वाडा म्हणतात यांचा वाडा. तर ते आमचे घरं बुर्जावर आहेत. मला बुर्ज खलिफा माहिती आहे? बुर्ज खलिफा कुठे? दुबईला पण आहे, आमच्या गावात पण आहे. तर मराठीमध्ये त्या बुर्जचं काय झालं? बुरुज म्हणतात, बुरुज. तर आमचे घरं बुर्जावर आहेत. बुरुज म्हणजे काय असतं की खूप सारी माती टाकून असं 2-3 फ्लोअरच्या उंचीचे हे केलं जातं, हाईट वाढवली जाते आणि त्याच्यावरती घरं बांधली जातात. तर आधी बुरुज कशासाठी असायचं की वरीहून खालची निगराणी किंवा बघण्यासाठी किंवा युद्ध वगैरे करण्यासाठी. तर असे आमच्या गावामध्ये बुरुजावरती घरं आहेत. आणि माझे जे पंजोबा होते त्यांचं नाव होतं दादाराव नाईक. तर त्यांच्या काळामध्ये आमचं गाव नाही, आजूबाजूच्या 10 गावामध्ये काही विवाद असेल तर त्यांच्याकडे आणलं जायचं. काय निकाल काय करायचा आहे? तर दादाराव नाईक निकाल करायचे. तर नाईक ही आम्हाला पदवी दिली होती. ॲक्च्युली आडनाव तर मस्के, पण नाईक ही पदवी दिली. कोणी दिली माहिती नाही. मग दादाराव नाईक नंतर माझे दुसरे आजोबा आहेत विठ्ठलराव नाईक. ते पोलीस पाटील झाले. त्यावेळेस पोलीस पाटील म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. तर नंतर आता आजोबा आता पोलीस पाटील नाही आहेत. आता पाटीलकी गेली. पण त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय केलं, ते आधीचं जे वैभव आहे ते टिकून नाही ठेवलं. म्हणजे नशापान, व्याभिचार, जुगार यावरती सगळं उडवलं. 1-2 जनरेशनमध्ये वाट लागली. आताही म्हणजे आमच्या घरामध्ये सांगतात की ही जमीन आपली होती, ती शेती आपली होती. बघून आता काय करणार होती. तर समजा जाऊ दे, जास्त घाण नको सांगायला. तर असे आमचे हे होते लोक. तर आता सध्या परिस्थितीमध्ये काय आहे, बुरुज पण पडलाय, बुरुजावर घरं आहेत पण साधारण आहेत. कुणाकडे तेवढी जमीन नाही आहे, घोडागाडी नाही. आधी घोडे पण होते. तरीसुद्धा गावाच्या लोकांना काय म्हणू लागतं? पाटील. आता समजा माझ्या वडिलांना म्हणायचं, काय म्हणतात? ओ पंजाबराव पाटील असं. तर फक्त पंजाबराव म्हणू शकत नाही, पाटील म्हणावं लागते. आता पाटील की नाही, वैभव नाही, काहीच नाही. पण तरीसुद्धा आमच्या त्या परिवारातल्या लोकांना काय वाटतं की आपण उच्च परिवारातले. तर असं हे जन्मानुसार लोक काय करतात की एक अहंकार येतो. जसं आपण भागवतामध्ये श्रृंगीचं बघितलं. श्रृंगी परीक्षित महाराजांना म्हणतो हा तुच्छ क्षत्रिय आहे, याची काय औकात आहे ब्राह्मणांसमोर, आणि त्यांना श्राप देऊन टाकतो. तर हा जन्मामुळे येणारा अहंकार. नंतर ज्ञानामुळे अहंकार येऊ शकतो का? भौतिक ज्ञानामुळे येऊ शकतो की आध्यात्मिक ज्ञानामुळे? पक्का? भौतिक, आध्यात्मिक, A, B किंवा A आणि C वरील सर्व आपल्या याच्यानुसार. आध्यात्मिक ज्ञानाने अहंकार येतो का? मग कशाला बसले तुम्ही? तुम्हाला तर अहंकार येईल. हां, तर आपण गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून जातो त्याच्यावरती ठरलेलं असतं. तर भौतिक ज्ञानामुळे तर अहंकार येणारे तुम्ही खूप उदाहरणं बघितली असतील की जेव्हा लोक IAS किंवा खूप मोठे ऑफिसर वगैरे होतात तर ते कसे रुबाबात बोलतात. माताजींना एक सुट्टी देत नाहीत. जयश्री माताजींना टेस्ट करायला जायचं डॉक्टरकडे, त्यांच्या त्या बाई सुट्टी देत नाहीत आणि तिकडे जाऊन बोलल्या की म्हणतात काढले का नवीन बहाणे. विचार करा. आता त्यांच्याकडे बघून कोणी म्हणेल बाबा सुट्टी द्या या व्यक्तीला, पण देत नाही, कारण त्या ज्ञानाने ते पद मिळालंय. तसंच अध्यात्मामध्ये पण होतं जर व्यक्ती जागरूक नाही राहिला तर. याचं खूप मोठं उदाहरण आहे रोमहर्षण सूत. आता हे जे भागवतम आहे शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतायत, नंतर तेच भागवतम सूत गोस्वामी शौनकादी ऋषींना सांगतात. तर हे जे सूत गोस्वामी आहेत त्यांचं नाव आहे उग्रश्रवस सूत आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं रोमहर्षण. काय थोडं कानावर घर्षण झालं तर लक्षात राहील, रोमहर्षण. तर हे रोमहर्षण सूत व्यासदेवांचे शिष्य होते आणि बऱ्याच ग्रंथांमध्ये ते निपुण होते, तज्ज्ञ होते आणि व्यासदेवांनी त्यांना स्वतः शिकवलं होतं. तर एका वेळेस काय करते ते रोमहर्षण सूत असं आपल्या जव्हारच्या सत्संगासारखं बसले होते आणि व्याख्यान देत होते आणि एकदम बरोबर, माझं कधी कधी श्लोक चुकतो असं नाही, बरोबर जिथे काय पाहिजे ते. आणि बरेच साधू संत समोर बसलेत, एक चित्ताने ऐकतायत आणि तेवढ्यात आले बलरामजी तिथे.
आता बलरामजी आले. बलरामजी तिथं का आले? कारण जेव्हा कौरवांचं आणि पांडवाचं युद्ध होणार होतं तर बलरामजी बोलले, कृष्णा दोन्ही आपलेच नातेवाईक आहेत, माझी काही इच्छा नाही युद्ध करण्याची, तर मी तीर्थयात्रेला जातो, तू बघ काय करायचं ते. तर बलरामजी तीर्थयात्रा करत करत त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी बलरामजी आल्यावरती रोमहर्षण सूतचं क्लास चालू आहे. तर त्यांनी काय करायला पाहिजे बलरामजींना बघून? आता समजा मी इथे क्लास देतोय आणि राधानाथ महाराज आले तर मी काय करायला पाहिजे? ना महाराज रुको मेरा खत्म होने दो मेरे को पूरा बोलने दो, बहुत पड के आया. तर आपण सर्व गुरुच्या कृपेनेच करतोय आणि गुरुसाठीच करतोय. मग गुरु आल्यावरती तुम्ही जर गुरुला सन्मान देऊ शकत नाही तर मग तुमच्या त्या ज्ञानाचा काय फायदा आहे? बलरामजी आदी गुरु आहेत. हे आपण बघितलं होतं ना, सुख भक्ती दाता प्रभू बलराम अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम. तर बलरामजी, लक्ष्मणजी, नित्यानंद प्रभू हे गुरुतत्व आहेत. तर जेव्हा बलरामजी आले तर रोमहर्षण सूतकडून अपेक्षा होती की त्यांनी उठून दंडवत करायला पाहिजे की गुरु आलेत माझे, आणि सगळे साधू संत करत होते पण हा व्यक्ती नव्हता करत. आपले क्लास चालूच. तर याचं एक मुख्य कारण होते की त्याच्या ज्ञानाचा त्याला अहंकार. तर बलरामजीने काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? समजा आता मी असं इथं आहे, महाराज आले आणि मी उठत नाही तर महाराजांनी काय करायला पाहिजे? एक कानाखाली द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? तर बलरामजी आले, हा व्यक्ती उठत नव्हता. तर बलरामजींनी काय केलं? एक गवताचं पातं उचललं. आपण त्याला काय तृण वगैरे म्हणतात ना, एक असं ते टोकदार असतं बघा, दुर्वा सुकल्यावर कसं होतं तसं. ते पकडलं, असं फेकलं, ते लागल्याच मेला तो. म्हणजे त्या गवताच्या पात्याला ब्रह्मास्त्र करून टाकलं त्यांनी. तर मला तुम्ही असं सांगा, हे शक्य आहे का? समजा गवताचं पातं सोडून द्या, असे काही पदार्थ आहेत का की त्याने आपण ज्याला स्पर्श केला तर खूप सॉफ्ट असतो, परंतु त्याने खूप मोठं वस्तूलाही तोडता येऊ शकतं ना? पाणी कसं? तर जे पाणी आहे बघा, पाणी किती टच करायला असं कधी आंघोळ करताना दगड पडल्यासारखं वाटतं का? जर वाटत असेल तर मग सायकॅट्रिस्टकडे जावं लागेल. तर पाण्याचा स्पर्श एकदम सॉफ्ट असतो. पण जर तेच पाणी 10,000 PSIच्या प्रेशरच्या मशीनमधून, छोट्या नोझलमधून काढलं तर दगड कापण्यासाठी वापरतात. म्हणून जर कोणी असं बोललं की अरे गवताच्या पात्याने कसं काय मरेल, तर त्यांना सांगायचं बाबा पाण्याने दगड कापता येतो तर काय नाही मरणार. तर भगवंत असे करू शकतात. तर रोमहर्षण सूतचं हा ज्ञानामुळे आलेला अहंकार आहे. नंतर व्यक्तीला अहंकार येऊ शकतो सौंदर्यामुळं. आता याचं उदाहरण कोण आहे ना? सौंदर्याने अहंकार झालेला, मीच माझ्या रूपाची राणी कोण होतं? तिला सौंदर्याचं कुठे, तिने तर डुप्लिकेट मेकअप होता. तर ठीक आहे, बरेच उदाहरण आहेत, 2 मी तुम्हाला सांगतो, त्याच्यापैकी एकच घेऊ, वेळ पण कमी पडतो ना मग. एक आहे उर्वशी आणि दुसरं आहे सुरुची. तर एक सांगतो, उर्वशीचं सांगतो फक्त. तर एकदा अर्जुन देवतांची मदत करण्यासाठी स्वर्गलोकात जातो. तर स्वर्गलोकात गेल्यावरती त्यांचं नेहमीचं सर्व गाणं वगैरे चालू होतं. तर अर्जुन पण तिथं बसतो. इंद्र काय अर्जुनला स्वतःच्या सिंहासनावरच बसवतात बाजूला. तर मग तिथे उर्वशी पण असते. तर अर्जुन उर्वशीला बघतात आणि हे इंद्र बघतो, अरे अर्जुन उर्वशीला बघतोय. मग ते सर्व कार्यक्रम झाल्यावरती मग रेस्ट करायला गेला अर्जुन. तर इंद्राने उर्वशीला अर्जुनकडे पाठवलं आणि उर्वशी अर्जुनकडे आली आणि मग थोडी विचित्रच वागायला लागली. तर अर्जुन बोलला, तुम्ही माझ्या आई समान आहात, असं का वागताय? तर ती बोलली, मग आई कशी काय? म्हणे आमच्या कुळामध्ये पुरुरव नावाचे महाराज होऊन गेले, तुम्ही त्यांची पत्नी होती आणि त्यांचेच जे वंशज आहेत त्यांच्याच वंशात मी येतो, त्या अर्थानं तुम्ही माझी आई आहात, तर हे तुमचं वागणं चुकीचं आहे. तर उर्वशी म्हणते, अरे देवलोकामध्ये तसा काही नियम नसतो, तो तुमच्याकडे असेल. तर अर्जुन म्हणतो, नाही हे चुकीचं आहे, मला हे योग्य वाटत नाही. तर मग उर्वशी म्हणते, मग तू का माझ्याकडे बघत होता डान्स करताना? तो बोलला, मी काय असं लक्ष देऊन नव्हतो बघत, मी सहज बघितलं बाबा इथं कोण कोण आहे.
ते इंद्राने वेगळा अर्थ काढला आणि तुम्ही वेगळा अर्थ काढला. तर असं बोलल्यावरती उर्वशीने काय करायला पाहिजे? समजा तुम्हाला एखादा व्यक्ती एवढा सन्मान देतो की आता आजकाल तर उलटं होत आहे, लोक छेड काढतात. एखादा व्यक्ती समोरून तो आई म्हणतोय तुम्हाला किंवा बहीण म्हणतोय, तर तुम्ही काय करायला पाहिजे त्याला? अरे तुम्ही हे पण बोलत नाही यार, मग मी एकदम डिप्रेशनवर जाईल. काय करणार तुम्ही? काय करायला पाहिजे? तुम्हाला रस्त्याने चालताना एखादा व्यक्ती आई किंवा बहीण बोलला तर तुम्ही काय करायला पाहिजे? दगड मारायला पाहिजे का काय मारायला पाहिजे? हा हा आता एवढं तरी बोला. तर उर्वशी काय करते की तिला वाटतं माझ्या सौंदर्याचा अपमान आहे आणि ती अर्जुनला श्राप देते की 1 वर्ष तू नपुंसक होशील. आणि मग तो पुढचा प्रसंग वेगळा आहे की त्याचा सुद्धा त्याला फायदा होतो. तर ह्या 3 गोष्टी आपण बघितल्या, जन्म, सौंदर्य आणि ज्ञान. याच्यामुळे व्यक्तीला अहंकार येऊ शकतो. तर नारद मुनी काय म्हणतात, परंतु हे तिन्ही माझ्या पेशंटमध्ये हे आजार नाही आहेत. लक्षणं काय आहेत? व्यभिचार, नशापान, अहंकार. आणि हे लक्षण असणारे आजार आहेत उच्च कुळातला जन्म, सौंदर्य, ज्ञान. आणि नारद मुनींनी यांचं वर्णन करून झाल्यावर काय म्हणतात की माझ्या पेशंटला, कोण पेशंट होते नारद मुनीचे? बरं ठीक आहे, मी एकदम मोठ्यानं सांगतो तुम्ही लक्षात. नल, कुबेर, मनी, गिरीव ही कथा आपण बघतोय. हे दोघं पेशंट आहेत. तसा मी पण पेशंट आहे. तुम्ही माझी अशी धुलाई करून करून जास्तच पेशंट करणार वाटतं. तर नारद मुनी काय म्हणतात की माझ्या पेशंटमध्ये हे लक्षणं आहेत, परंतु हा आजार नाही. जसं पेशंटमध्ये अंगदुखी, डोकेदुखी आणि ताप ही लक्षणं आहेत, परंतु त्या पेशंटला मलेरियाच असेल, डेंग्यूच असेल, व्हायरल फिवरच असेल असं नाही. त्याच्यापैकी कोणता तरी एक असेल. तर नारद मुनी म्हणतात की माझ्या रुग्णांना हे 3 आजार नाहीत. माझ्या रुग्णांना कोणता आजार आहे? श्री नारद उवाच नहि अन्यो जिषतो जोषान बुद्धिभ्रंशो रजोगुण श्रीमदादभिजात्यादीर यत्र स्त्री द्यूतमासवः. तर नारद मुनी म्हणतात की बघा, अहंकार वाढवणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. जन्म, जन्म, ज्ञान आणि सौंदर्य, आणि एक आहे संपत्ती. तर नारद मुनी म्हणतात या चारीनेही व्यक्तीला अहंकार येऊ शकतो, पण या 4 मध्ये सर्वात जास्त खतरनाक आहे ती काय? व्यक्तीला 4 गोष्टींना अहंकार येऊ शकतो: जन्म, सौंदर्य, ज्ञान आणि संपत्ती. तर या 4 मध्ये सर्वात जास्त अहंकार कशामुळे येतो? अरे तुमच्या दैनंदिन व्यवहारात बघून तर सांगा. संपत्ती. आता बघ, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा एखाद्या व्यक्तीचा मोठ्या घरात जन्म आहे, पण त्याला नेहमी अहंकार करता येईल असं नाही. आता समजा आमच्या परिवारातले लोक आहेत, ती बऱ्यापैकी त्यांची संपत्ती गेली, पण कसं आहे, आमच्याकडे एक म्हण आहे, घरात नाही दाना बाजीराव म्हणा. किती पाटील पाटील केलं तर काय अहंकार, सगळे लोक मागं म्हणत असतील क्या यार. तर काय उपयोग आहे? सौंदर्याने पण काय अहंकार करणार, सगळे तर त्या व्यक्तीचा काय म्हणता येईल उपभोग करण्याचाच प्रयत्न करतात. आणि ज्ञानाने पण काय करणार? ज्ञान तर असं आता इंटरनेटवर ते सहज मिळते, ChatGPT मध्ये, काही करण्याची गरज नाही. तर नारद मुनी म्हणतात या 4पैकी सर्वात जास्त जर बुद्धीचा भ्रंश होत असेल तर तो भ्रंश होतो संपत्तीमुळे. त्यामुळे माझ्या या 2 पेशंटला आजार आहे कशाचा? श्रीमंतीचा. श्रीमंती म्हणजे संपत्ती. आता नारद मुनींनी रोगाचं निदान केलंय. तर या संपत्तीमुळे व्यक्तीला अहंकार येतो, पण त्याच्या आधी नारद मुनी काय म्हणतात? नाही अन्यो जिषतो जोषान बुद्धिभ्रंशो रजोगुणा. जिषतो जोषान म्हणजे इंद्रियतृप्ती करणाऱ्या व्यक्तींमध्ये किंवा इंद्रियतृप्ती वस्तूंमध्ये रजोगुण येऊन बुद्धिभ्रंश सर्वात जास्त संपत्ती करते, म्हणजे तो व्यक्ती रजोगुणी होतो. तर आपल्यापैकी आपण कोणत्या गुणात आहोत? रजोगुण, सतोगुण, तमोगुण? रजोगुण. मी पण. आपण कोणत्या गुणात आहोत? बरं ठीक आहे, तुम्ही गीता ज्यांनी वाचली त्यांनी तरी आन्सर द्यायला पाहिजे. बघा, गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये गुणांचं वर्णन आहे.
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्यगुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा. मग आपण स्वर्गीय लोकामध्ये आहोत का पशुप्राण्याच्या देहामध्ये आहोत? दोन्ही नाही आहे. म्हणजे सत्वगुण पण नाही आणि तमोगुण पण नाही. कोणता गुण आहे? रजोगुण. त्याच्यामुळे मनुष्य हा रजोगुणी आहे. मनुष्याची समाज म्हणण्यापेक्षा जो मनुष्य आहे तो रजोगुणी आहे गीतेनुसार. मग आपण म्हणतो की अरे मग आपण तर म्हणतात की हा व्यक्ती सत्वगुणी आहे असं. तर रजोगुण बेसिस आहे, त्याच्यावरती सत्वगुण किंवा त्याच्यावरती रजोगुण किंवा त्याच्यावरती तमोगुण येऊ शकतो. जसे की 2 ब्रेड आहेत. ब्रेड वापरून तुम्ही कोणती पण सँडविच बनवू शकता. व्हेजिटेबल सँडविच, चीज सँडविच, ग्रिल सँडविच, नॉनव्हेजचं नाव नको, अशा खूप काही सँडविच बनवू शकता. पण दोन्हीमध्ये सगळ्या सँडविचमध्ये कॉमन काय? ब्रेड. तसे व्यक्तीमध्ये सत्वगुण असेल, तमोगुण असेल, रजोगुण असेल, पण त्याच्यामध्ये बेसिक काय? रजोगुण. का? कारण तो मनुष्य हे मध्ये राहतो ना आपण, मध्ये तिष्ठन्ति राजसा. तर 3ऱ्या स्कंदामध्ये ब्रह्माजी वर्णन करतात की मनुष्य कसा आहे. सगळ्यांची ते उत्पत्ती करतात की 4 पायाचे प्राणी, काय पादाज, असे वेगळ्या प्रकारचे हे आहे. पादाज म्हणजे काय? जे पायाने पाणी पितात, म्हणजे झाडं. तर त्याचं वर्णन करताना मग मनुष्याचं वर्णन करतात. तिथे ना ब्रह्माजी काय म्हणतात? मनुष्य कसा व्यक्ती आहे? रजो अधिका दुःखेषु सुखमानिना. मनुष्य समाज असा आहे की त्याच्यामध्ये रजोगुण खूप जास्त आहे आणि तो दुःखाला सुख मानतो. आता आपण कोण आहे तुम्ही दुःखाला सुख मानणारे? मग याचा काय अर्थ आहे? चुकीचं आहे एकदम. चला घरी. हां, तर उदाहरण सांगतो. बघा, लोक स्मोकिंग करतात, बिड्या वगैरे ओढतात, सिगारेट ओढतात. तर सिगारेट ओढताना जो धूर आत जातो तो कसा गोड असतो, थंड असतो की कसा असतो? आल्हाददायक असतो. तुमच्यापैकी कोणी कधी अनुभव नाही? ठीक आहे, लाजत असेल. मी एकदा केलं होतं. माझे वडील खूप बिड्या ओढायचे. तर मी छोटा 3-4 वर्षाचा होतो. तो बोललो जा अरे बिडी पेटून घेऊन ये. म्हटलं ठीक आहे. मी त्यांना बघितलं ते दररोज कसे पितात. तर मी बिडी घेऊन गेलो. तिकडे अंगार होता, त्याच्यावरती पेटवली. मागचा भाड थोडासा तोडला आणि ओढली. ती काय करायला लागला रे तू? काही नाही. तर त्या धुरामध्ये काहीच आनंद नाही आहे, पण लोक त्याला कूल म्हणतात. म्हणजे मॉडर्न टर्ममध्ये लोक बोलतात ना, कूल आहे. आता काय कूल आहे? एवढा गरम धूर आतमध्ये जातोय. तर याला म्हणतात दुःखेषु सुखमानिना. गरम धूर घेतोय आणि त्याला ते सुख वाटतंय. मी लहान असताना एक जोक बऱ्याचदा सांगितला जायचा. एकदा एक व्यक्ती तंबाखू खात होता आणि तंबाखू खात असताना दुसरा व्यक्ती त्याच्या जवळ आला आणि तिथे गाढव पण होतं. तर तंबाखू खाली पडलेला असतो, तर तो गाढव तंबाखाच्या जवळ जातो, वास घेतो आणि त्याला खात नाही. तर मग हा जो चांगला सज्जन असतो तंबाखू खाणाऱ्याला म्हणतो, अरे बघ, गाढव सुद्धा तंबाखू खात नाही. तरी हा काय म्हणतो? गाढवच तंबाखू खात नाही. आता असं जर कोणी आपल्याला शिकवत असेल तर काय बोलणार त्याला? हे तुम्हाला माहीत नव्हतं. आमच्या लहानपणी खूप फेमस जोक होता. तर याला म्हणतात दुःखेषु सुखमानिना. दुसरी गोष्ट काय आहे की समजा नशापान. आता दारू गोड असते, कशी असते? हे पण तुम्ही पिली नसेल. हे मी नाही पिली. याचा मला चान्स नाही भेटला. वास माहिती आहे मला, पण मी असं ऐकलंय की दारू कडवट असते म्हणून त्या लोकांना ते चकना घ्यावं लागतं. चणे, फुटाणे, चिवडा म्हणजे एक घेऊन ते खावं लागतं. म्हणजे एवढी तकलीफ आहे तरी पण खाता येते. अरे यार, कडू लागतात कशाला खायचं? आणि मी इंटरनेटवरती बघत होतो, काही दारूच्या अशा बॉटल आहेत, एका बॉटलची किंमत 5 लाख 7 लाख. मला एकदम आश्चर्य वाटलं, असं आहे तरी काय? कारण ही दारू 100 वर्षापासून ठेवलेली आहे. दारू जेवढी जुनी एवढी जास्त किंमत असते. ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये ते बॅरल बनवतात ना, ते बनवून पुरवून ठेवतात. तर काही ठिकाणी काय असं खोदकाम वगैरे चालू असताना ते बॅरल भेटतं. ते उघडले की ते बाटल्या भेटतात. ते बाटल्या भेटल्या की मग अरे एकदम अमीर 5-5, 10-10 लाखाला बाटल्या जातात. तर काय म्हणजे 10 लाखाचं पिण्यासारखं काय आहे त्या वस्तूमध्ये? तर याला म्हणतात दुःखेषु सुखमानिना. मनुष्य असा प्राणी आहे
रजोगुणी आणि दुःखाला सुख मानून बसतो. एकदा एक व्यक्ती असतो, तर तो दारू विकत घ्यायला जातो. दारू विकत दुकानावरती गेल्यावरती तो 5-6 बाटल्या घेतो आणि त्याच्याकडे सायकल असते. तो बोलतो, यार आपल्या गावातला रस्ता तर चांगला नाही आहे. बॅगमध्ये बॉटल ठेवल्या, जाता जाता खडबड खडबड झाली, सायकल पडली, फुटल्या तर सगळंच वाया जायचं आहे. मी असं करतो, पिऊन घेतो आणि मग घरी जातो. तो सगळ्या बॉटल पितो आणि घरी जाताना 5-6 वेळेस पडतो. मग घरी गेलं म्हणतो, यार मी बरोबर होतो. बरं झालं आधीच पिली, नाही ते सगळी काय वाया गेली असती. तर हे आहेत दुःखेषु सुख मानिनावाले लोक. तर तुम्ही हे बघितलं असेल, प्रत्येक बजेटमध्ये तंबाखू, सिगारेट, दारू याच्यावरती टॅक्स वाढवतात. पण आतापर्यंत कधी मोर्चा निघालेला बघितला? दारूसाठी का बरं तुम्ही हे वाढवलं? अक्षरशः काहीच्या काही टक्केवारी वाढवतात, 10%, 15%. दुसऱ्या एखाद्या वस्तूवर वाढू द्या बरं, औषधांवर किंवा भाजीपाला तर नाही म्हणणार, इलेक्ट्रॉनिक्सवर लोक लगेच आंदोलन करतात. माझा दारू आणि तंबाखू खायला पैसे लागत नाही का? लागतो ना. आता असं म्हणतात, मला तर ते हे माहीत आहे, ब्रिस्टॉल, गोल्डफ्लेक असे ब्रँड आहेत. तेव्हा मी आता 55 रुपयाला एक पॅक आहे म्हणतात काय ते. म्हणजे बहुतेक 10 पटीने किंमत वाढली, तरी कोणी आंदोलन करत नाही. तर हे आहे मनुष्याचा स्वभाव. दुःखेषु सुख मानिना रजो अधिका. आणि हा रजोगुण अधिक झाल्यावरती तो काय करतो? आता बघा, नारद मुनी डॉक्टर आहेत, साईटवरती गेले, 2 पेशंट भेटले, पेशंटचे लक्षणं कळले, लक्षणाहून 3-4 आजारांचा विचार केला, 3-4 आजाराचा विचार करून आपल्या रुग्णाचा आजार शोधून काढला, संपत्ती. आता या रुग्णाबद्दल आणखीन वर्णन करतील आणि मग शेवटी इंजेक्शन देतील. ते आपण पुढच्या वेळी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. विसरण्याच्या आधी, तर सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रेचं आयोजन केली. फोन कुठे आहे? मी नेहमी अरे हा फोन समोर आहे. तर तुमच्याकडे व्हॉट्सअपमध्ये ते यात्रेचा मेसेज आहे कुणाकडे? मयूर, हे बंद करून काढ ना. हां.